च्या शेंगा याची भाजी अत्यंत गुणकारी असते। तर याची भाजी आपण करणार आहोत। म्हणजे विशेषतः ही पोटाच्या विकारांवर कुड्याची भाजी अत्यंत गुणकारी असते। कधी पोट दुखत असलं तरी सुद्धा ह्या कुड्याचं पाळ उगाळून घेऊन ताकातून उगाळून घ्यायची पद्धत आहे। आणि लहान मुलांना सुद्धा आपण जेव्हा बाळगुटी घालतो त्याच्यात सुद्धा हे आपण ह्या झाडाचं पाळ उगाळून घालतो। असा पूर्वी असं म्हणत, खाई कुडा आणि होई मुडा, म्हणजे लहान मुलाला कुड्याचं पाळ रोज घातलं की ते घट्टमुट्ट बाळ चांगलं असं होतं, अशी पूर्वीची एक पद्धत आहे। आणि पूर्वीच्या काळापासून कुड्याचं पाळ हे अगदी प्रत्येकाच्या घरात असायचं। जनरल अगदी खेडेगावात शहरात सुद्धा असायचं। आणि याचे भरपूरच म्हणजे पोटाच्या आजारावर हे अतिशय चांगलं आहे। विशेषतः पोट बिघडलं की त्या ताकात उगाळून घ्यायचं, म्हणजे त्याने पोट बरं होतं। असं हे बहुगुणी असा हा कुडा। आणि त्याच्या कुड्याच्या शेंगांची मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे। त्याच्या फुलांची सुद्धा भाजी करतात, फुलांचा सांडगा करतात। म्हणजे कुणीकडून कुडा पोटात जावा हाच त्यामागचा उद्देश आहे। तर आता आपण ह्या शेंगा कोवळ्या कोवळ्या असतील त्या अशा मोडून किंवा चिरून घ्यायच्या आणि नंतर मी तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे। त्याला चीक असतो त्याच्यामुळे त्या पाण्यात टाकायच्या, नंतर शिजवून घ्यायच्या, कारण कडू पण असतो कुडा। पण जरी कडू असला तरी तेवढाच तो बहुगुणी आहे, म्हणून वर्षातून एकदा तरी ह्या कुड्याची आपण भाजी खावी आणि मी तुम्हाला ती करून दाखवणार आहे। या मोडून घेतल्या आहेत, या चांगल्या आता वाफवून घेणार आहे आणि त्यामध्ये कुळीत घालणार आहे मी। कुळीत आणि हे छान लागतात असं, तर असं हे मी कुळीत घालणार आहे। मग आता पहिल्यांदा काय करणार आहे, हे दोन्ही मी वेगवेगळं वाफवून घेणार आहे। एकाच कुकरला पण वेगवेगळं वाफवून घेणार आहे, कारण कुड्याच्या शेंगांचं आपण थोडं पाणी काढून टाकू शकतो, म्हणून आपण ते म्हणजे थोडं कडूपणा त्याचा कमी होतो, म्हणून मी हे वेगवेगळं वाफवून घेणार आहे। ह्याच्यातही किंचित हळद टाकून ठेवते आणि असं छान आपण आधी पहिलं काय करूया तर कुकरला वाफवून घेऊया। चांगल्या 3 शिट्या काढून मी हे वाफवून घेणार आहे आणि मग त्यापुढे तुम्हाला बाकीचं मी दाखवणार आहे, कृती दाखवणार आहे काय करणार ती भाजीची। तर हे चांगल्या 3 शिट्या काढून घेते। शेंगा, कुड्याच्या शेंगा चांगल्या शिजवून घेतलेल्या आहेत, चांगल्या शिजल्या आहेत त्या। बघा छान शिजलेल्या आहेत। हा कुळीतही आपला चांगला शिजलेला आहे। आता आपण ह्याची भाजी फोडणीला टाकणार आहोत। तेल घालते तापत। जर आठल्या घातल्या तरीही त्या चांगल्या लागतात, कारण हा सीझनच असा असतो की फणसाच्या बिया प्रत्येकाच्या घरात असतात। या फणसाच्या बियानी हे चांगलं लागतं, किंवा कुळीत आणि फणसाच्या आठल्या अशी ही भाजी चांगली लागते। तिही मी तुम्हाला दाखवणार आहे करून। हे बघा आपली मोहरी चांगली तडतडलेली आहे, तर त्याच्यावर मी हिंग घातलाय। हिंग, नेहमीप्रमाणे हळद, आणि आता त्यावर मी पहिल्यांदा काय टाकणार आहे तर ह्या शेंगा टाकणार आहे। ह्या आपण चांगल्या पिळून वगैरे घेतल्या आहेत, उकडून अशा मी त्या पिळून घेतल्या आहेत, त्याचा कडूपणा कमी व्हावा। खूप छान भाजी लागते। मी ह्या सीझनला एकदा तरी ही भाजी खावी। पोटाच्या आजारांसाठी ही भाजी अत्यंत गुणकारी आहे। कुड्याला आयुर्वेदात भरपूर महत्त्व आहे। करत त्या सुद्धा कुड्याच्या पानाच्या असायच्या। कुड्याची पानं जमवून त्याच्यापासून विड्या व्हायच्या, त्याला कुळीत टाकणार आहे मी त्याच्यावर। काहीतरी त्याच्यात व्यंजन हवं। आता ही आपली भाजी शिजलेली असल्यामुळे आपण वर तिखट मीठ गूळ घातला की आपली भाजी तयार। सगळं शिजलेलं आहे, तर आपण तिखट घालणार आहोत त्यामध्ये। चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि गूळ घातला। आता ही आपली भाजी आपण जरा शिजवून घ्यायची। वरून खोबरं घालायचं। शिजले की शिजलेलीच आहे, पण हे जरा आटवायची चांगली।
व्यवस्थित आता वर झाकण ठेवणार आहे आणि ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. आवडत असेल तर गोडा मसाला थोडा चालतो, पण आवश्यक आहे असंही नाही. बारीक वाफ काढणार आहे की भाजी तयार. आता तयार आहे खाण्यासाठी ही भाजी आपली तयार आहे. आता वरून नारळ घातला की आपली भाजी तयार. आता आपण सर्व करूया. कुड्याच्या शेंगांची भाजी खाण्यासाठी तयार आहे. अत्यंत अशी गुणकारी अशी ही भाजी खाण्यासाठी तयार. भाजीचा मी व्हिडिओ कसा केला तो पूर्णपणे बघा. मी शेंगा कशा मोडून घेतल्या, काय काय केलं, कसं पाणी काढून घेतलं, उकडवून कशा घेतल्या, हे सगळं तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.